सगळ्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. चला आता वाजलेले आहेत किती 5:30 आणि आमचं काय चालू आहे, गव्हाच्या एकदम प्युअर अशा मस्त गव्हाच्या कुरडया चुरायचं काम चालू आहे. गव्हाच्या कुरड्यांसाठी बघा किती मेहनत आहे ह्याची. असं दळायचं, एक जणीने टाकायचं, मग ज्ञानेश्वरी आमची तिथं बसणार खोड अशी खोटव आपल्या आईचे त्याने दळायचं, मग माझ्याकडे असं करायला द्यायचं, मग मी असं करून टाकायचं. तुझ्याकडे सोपं काम घेतलंय बरं काही नाही दोघीने. आज उलट तुला सगळ्यात सोपं हात भरणार नाही, काय नाही, नुसतं गोल 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 फिरत बसायचं. मग का बसा नाही नको बाई. का ग अगं माझ्या हातला दुखतंय. बघितलं का कसं चाललंय ती. कसं चाललंय, चीक करायचं काम. सकाळ कुरडया घालायच्यात तुम्हाला अशा मस्त गव्हाच्या कुरडया, आणि ती पण ओरिजिनल. तसला फसाव धंदा नाही, देखाव मालन फसाव धंदा तसलं नसतं आपलं. आपण गव्हाची म्हणजे गव्हाचीच, आणि सगळ्यांपेक्षा स्वस्त कुरडया. सगळ्या लय महाग कुरडया, कोणाचं कशा कोणाच्या. आणि कुणी तांदूळ मिक्स करतं, कुणी गरा मिक्स करतं, कोणी मैदा मिक्स करतं. मैदा नाही पण गरा आणि तांदूळ. पण आपली थोडी गऱ्याच्या असतात ना ग, गऱ्याच्या असतात, तांदळाच्या असतात, पण आपल्याकडे प्युअर गव्हाच्या म्हणजे गव्हाच्या. आम्ही लवकर का मन चुरायला लागलोय, तर थोडस ऊन असल्यावरती वर चिक पटापटा निघतो. काय होतं नाही परत हाताला ह्याला असं चिटकत नाही, काय नाही. हो का, एकदम स्वच्छ आणि सुंदर. गहू एकदम कुरडयाचा आणतोय आम्ही बारीकलं. तसला हलकं गहू नाही तर. ह्या वेळेस आमच्या पुढं भाग येत जा. आणि बघलं भरलं होतं, आता किती राहिलं. गच बघलं भरलं होतं हे. तरी दुसरं आणि कालच भिजाय घातले ते ह्याच्यात इथं. रोज एक भिजाय घालायचं, रोज काढायचं, चुरायचं, मस्तपैकी सांडगे घालायचे, कुरडया करायच्या. तरी चकली करायची राहिली, शाबू आणले, सगळे आणले. आमचं बापूच बटाट्याची गोळी आणायला गेलं नाही, 2-3 दिवस झालं. त्यामुळे तो डाळीची गटुडी तिकडच नीट करून ठेवले. दुपारी तुम्ही व्हिडिओ बघितला. हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळपर्यंत बघायचा आहे. आता आम्ही काय काय काम करतोय, आम्हाला नुसतं कामाचीच गाठ आहे. मग काय करायचं आपण, झोपायचं पुढल्या महिन्यापासून. आता पाऊस आला की झोपायचं, पाऊस आला की झोपायचं. जवळ पाऊस येत नाही तवर आपलं हेच काम करायचं. पावसात झोप तरी आली पाहिजे. परत झोपायचं आणि परत दिवाळीपासून उठायचं आणि कामाला लागायचं. दिवाळी 2 महिने शिल्लक टॉक करून ठेवायचा. आता इतक्या लगेच उन्हाळा संपला आपण. होय मग काय. आणि परत मग पावसाच्या वेळेस तोंडाव करून ठेवायचं, कडक उन्हात वाळवायचं, आणि मग तुम्हाला नुसतं घरात बसून पॅकिंग करून द्यायचं. कुणाला पाहिजे असलं तरी मग आपलं पावसाळ्यात करायचंच नाही 2-3 महिने. आणि दिवाळी झाल्यावर आणि नेटाला लागायचं लवकरच. असं तर हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आता कंटिन्यू, आणि चांगल्या कमेंट करा, लाईक पण करा, शेअर पण तेवढाच करा, कळल्या पाहिजे सगळ्यांना. चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. मगाच्या धरणं गव्हाचा चिक चुरायचा चालला होता, तुम्ही तर बघितलं. आणि ही आमची सैनिक अशी बाहेर वाट्यावरती झोपल्यात. हा एकीला तर काय सुसानाय, पार लोळती असती, इतकंच तिला तर नको झालंय नुसतं. तक कसं चाललंय, गार हवेला अशी झोपल्या ती वाट्यावरती, पण पटांगणात नाही. भाकरी टाकायच्या त्यांना. तिकडचा राडा सगळं आवरून तिकडंच ही झालेले, भांडी ही घासून सगळं चकाचक धार काढून आणली. आणि आमच्या ज्ञानेश्वरीला आंबा आणले, ती याडच लागले रोज रस करायचं. रसाचं जमतं बरं का, दुसरं काय नाही. रस तरकाली दूध बसती सांगा करते ना तपली कशी तरी. अगं काय त्याला तरकाल्यात काय गुतलं. बा मोठं भांड घ्या बाबा. चुकून खायचं ते तरकाल्या, उलट करायचं, बोट घालायचं. जो बापू बघा कसं शिकवतात बघितलं का. तुम्हाला वाटतं बापू लय सोपाळ इथं, हो का बापू असं शिकवत्यात. नाही आता काय कुछ काय तुम्ही विचार करा. आंबा फोडला, उलट करायचा, आणि ती बोट भरते ती म्हणून 2 बोट घालून ती लबड नाही. माणसाने परत पुण्या रसच घाल. रसाचं काय बाजूला ठेवायचं इकडे ठेवायचं ते तरकाली. बर. आणि पदशीर मग रस झाल्यावर बसायचं खायचं का.
राहायला ते धुयातच नाही रे, तुला कळत नाही. काय केलंय भाजी ती सांगा राहिलं ते राहून द्या आंब्याचं. काय भेंडी केली तोटर बसायला आता. मग आता काय त्यात पाणी वाटायचं, भेंडी पातळ करता येत नाही. नाही येत पण आता मग काय. एक काम करायचं भेंडी ठेवा, तुम्हाला कसली करायची तुम्हाला पातळ खायचं असतं आता पातळ. काय बसते का सारखा डबल गॅस जाईल. गॅस नाही माझ्या सरपाने बापूंनी कसलं सरपण फोडून दिले दाखवते की तू उद्या दाखवते बा. जाईल वाहून ते गोळा करा तळ्यात पाणी आल्यावर. अहो करायचंय बापू, रोज एक काम चाललेलं आहे. आता ही कुरड्या कसं करून त्या ठेवायच्यात. वागायला माझं काय नाही, माझ्याकडे कापायची गोली होती कापून दिली. द्या काटक्या, चला चपात्या भाजायच्यात. मी गेली धार काढाय, भेंडी चिरली, भेंडी चिरून आत्या म्हणलं तर आत्याची भेंडी झाली चिरून दिली ती तिडकं ही मला कळत दिसत नाही म्हणून. ज्ञानेश्वरी म्हणले मम्मी मला रस खायचाय. मग म्हणलं चला. या नमस्कार समध्यांना, राम राम जय हरी, रामकृष्ण हरी. लय तुम्ही लय लांब उरकलेला का. राम राम समध्यांना पोरी सोरी नो आपलं पदशीर राहा. आणि उन्हाळ्याचा आमरस खा आणि कुच काय नाही भांड सत्य शिकलं. काय झालंय माहितीये का, आंब्याचा सीझन आलाय संपत आणि त्याच्यामुळं आता ही सगळं असं चाललेलं आहे. 8 दिवस पाऊस पडायच्या आधी आंबो खायचा कोणी बी, का म्हणून परत आळ्या होते ते. अहो आता नाही, माणसं केव्हापासून आंबा खाते ती, उगा आपण आताच चालू केले. आपल्या इकडे आता झालं. हो. अजून लोक पाऊस केव्हा पडायचा आता आपल्याला काय माहिती बापू. ये जेवायला जेवा जेवा पाऊस येईल की येईल होय. मनात आल्यावर कवा बी इथून. होय आज लय शांत शांत आहे, पण होय आता वातावरण लय निराळ आहे वातावरण आज. सकाळ धरून असलं ऊन लागलो आणि सकाळी उठल्या उठल्या तर इतकं गार लागत होतं की असं तर होटच उरल्यात पार. उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळा काय चाललंय काय माहित नाही. असू द्या. आणि आमच्या कुत्र्यांना पण भुका लागल्यात. आधी पिऊ दे की, पण त्यांना चपाती टाकते की हाय म्हणजे माणूस पण माणसाला कळाना. असू द्या आता जाऊन द्या. महादेवाला होय महादेवाला अर्पण केलं शिव. पण ह्या वेळेस थाय मी खाल्लेली बापू जायचं नाही बाई. ते घे आंबू. चला ज्ञानू ती त्यांना पटकीन बापूंला ती कर मिक्सर मध्ये बारीक. आणि असू द्या, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि कुरड्यांचं पण कसं वाटलं ते सांगा तुम्हाला. मस्तपैकी आणि असं संध्याकाळचं असं मस्त वातावरण झालेलं असतं. आज झाडाचा एक पाला सुद्धा हल्ला नाही सकाळपासून. गरम एवढं होत होतं, एवढं ऊन. पण आभाळ नाही बरं का, पण शक्यतो 25 तारखेपासून आपल्याला पाऊस चालू होतो ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं काय अडचण नाही. ही असं कुत्र्यांना भाकरी टाकावं लागतात. तर असू द्या, बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.